नमस्कार, मी यश मेत्रे. कुंभारी हॉस्पिटल अश्विनी जे हॉस्पिटल आहे इथं आमच्या आईंना आणलेलं आहे. आता सध्या त्यांनी बरं झालं, डिस्चार्ज घेऊन चाललो आहे आम्ही. पण याच्या आधी त्यांना चक्कर वगैरे यायचा एक 4-5 दिवसापासून त्रास होत होता. पण तिकडं थोडंसं फरक नाही पडल्यामुळं तिथलं पण हॉस्पिटल व्यवस्थित ट्रीटमेंट दिलेलं आहे. पण त्यांच्याकडं जेवढं त्यांच्या हाताने शक्य तेवढं केलेलं आहे. पण त्यांच्यापेक्षा जास्त जर त्रास होत होता म्हणून आम्ही कुंभारीच्या हॉस्पिटलला आणलेलं आहे अश्विनीच्या. मग इथं आता आम्हाला फरक पडलेला आहे 3 दिवसात. आता व्यवस्थित गोळ्या औषधं वगैरे मेंटेन ठेवले होते आणि स्टाफ इथले जे इंगळे मॅडम वगैरे आहेत आणि डॉक्टर जे आहेत त्यांनी सगळे आम्हाला कोऑपरेटिव्ह केलेलं आहे. वेळच्या वेळी औषधं वगैरे गोळ्या औषधं दिलेलं आहेत आणि IV पण त्यांचा आउट वगैरे झालेलं नाही, त्यामुळं त्यांना पण काही त्रास झालेला नाही जास्त. आणि डॉक्टरांचा स्टाफ पण चांगला आहे, त्यांनी पण वेळच्या वेळी येऊन गोळ्या औषधं वगैरे चेक केलेलं आहेत. औषधं वगैरे घेतात का, MRI काढला, MRIमध्ये पण नॉर्मल निघाला. आणि स्वच्छताबद्दल बोलायचं झालं तर स्वच्छता पण एकदम व्यवस्थित आहे. दिवसातून 4-5 वेळा स्वच्छता होतो, सकाळी 3 वेळा, संध्याकाळी वगैरे. आणि इथले स्टाफ पण सगळे व्यवस्थित कोऑपरेटिव्ह करतात. जसे की मावशी पण आहेत, नेणं आणणे हे पण व्यवस्थित नेतात. सांगितलेल्या ठिकाणी नेऊन व्यवस्थित त्यांना बसवून त्यांना अजून व्यवस्थित आणून इथं ठेवतात. म्हणून मी जे कोणी आता आरोग्यम धनसंपदा हे तर सगळ्यांनी योगासन वगैरे केलंच पाहिजे. परंतु जरी आपल्या बाहेर जाऊन जे आजार असतात त्या आजारांना आपण मात देण्यासाठी चांगलं हॉस्पिटल आहे अश्विनीची. तुम्हाला पण कधी काय अडचण आला तर डायरेक्ट तुम्ही अश्विनी हॉस्पिटलशी संपर्क करावा, इथलं सगळं व्यवस्थित आहे. धन्यवाद.